नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा जो आपला बाप्पाचा प्रसाद आहे तो अगदी विकतच्या मावा मोदकासारखा किंवा माव्याचे पेढे जे असतात तसा लागतो आणि बनवायला फक्त 10 मिनिटं लागतात आणि वस्तू फक्त आपण 4 यूज करतोय त्याच्यामध्ये। पहा तुम्ही, मी इथं 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, त्याच वाटीने अर्धा कप भरून मी दूध घेतलेलं आहे। साईसकट दूध घ्या म्हणजे आपलं मिश्रण चवीला खूप छान लागतं। ठीक आहे, आता काय करायचं, गॅस ऑन न करता दूध, साखर आणि मिल्क पावडर मी एका पॅनमध्ये घेऊन पाहू शकता तुम्ही अशी मिक्स केलेली आहे। त्याच्यामध्ये 2-3 केशर काड्यासुद्धा टाकलेल्या आहेत। आता मी गॅस ऑन करते आणि हे सगळं मिश्रण मिक्स झालेले, साखरसुद्धा पहा तुम्ही लगेच वितळायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने ढवळायला सुरुवात करायची आहे। तेव्हा मात्र गॅस तुम्ही बारीक करायचा आहे। पहा आता साखरेचं पाणी व्हायला लागलेलं आहे। आता गॅस थोडा मीडियम करून असं तुम्ही तो गोळा पूर्णपणे गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळायचे आणि अजिबात वेळ लागत नाही। बरोबर 5 ते 7 मिनिटामध्ये आपला हा संपूर्ण गोळा रेडी होऊन जातो। मी आता इथं केशराचं पाणी टाकलेलं आहे, दूध टाकलेलं आहे, सॉरी, तुम्ही इथं कलरसुद्धा टाकू शकता। ठीक आहे, आणि त्याचबरोबर इथं अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि हा पूर्ण गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचे। 5 ते 7 मिनिटं लागतात। मग गॅस बंद करून टाका आणि मिश्रण थंड करायला ठेवा। थंड व्हायला फक्त 5 मिनिटं लागेल। त्याच्यानंतर तुम्ही ह्या अशा पद्धतीने सुद्धा करू शकता स्पॅच्युलाच्या साहाय्याने, किंवा असा गोळा मळून घेतला तरीही चालेल आणि लगेच मोदक करायला घ्या तुम्ही। पहा आपले मोदक इतके पटकन होऊन जातात, अजिबात न बिघडणारे मोदक आहे। तुम्ही कशीही करा, 5 मिनिटात आपले हे मोदक बनवायला सुद्धा फक्त 5च मिनिटं लागतात, कारण बिलकुल खराब होत नाही एकदम। पहा तुम्ही साच्याच्या साहाय्याने तर अजिबात वेळ लागत नाही। तुम्ही इथं सजावटीसाठी त्याला पिस्ते लावू शकता किंवा केशर काड्यासुद्धा या मोदकामध्ये लावू शकता। नाही लावल्या तरी काहीच हरकत नाही आहे, पण चवीला भन्नाट असे आणि झटपट होणारे मोदक आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बाप्पाच्या प्रसादासाठी किंवा घाईच्या वेळेस, किंवा कुठेही तुम्ही प्रसाद जर आरतीसाठी जाणार असेल तर प्रसाद घेऊन जायचा असेल तरीसुद्धा अगदी भन्नाट रेसिपी आहे। मी आता अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घेते। पहा आपल्याला वेळ लागत नाही। पहा सगळे मोदक माझे बनवून रेडी झालेले आहेत बाप्पासाठी। हा प्रसाद तुम्हाला कसा वाटला याचं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी तुम्हाला ही नक्की आवडेल आणि ट्राय नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।